पुणे विद्यापीठात बोगस डिग्रीचा घोटाळा झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालेला आहे। 3 लाखात बोगस डिग्री देणारा विद्यापीठातील अधिकारी कोण आहे आणि कुणाच्या आशीर्वादानं बोगस डिग्रीचं रॅकेट विद्यापीठात सुरू आहे, पाहूयात साम टीव्हीचा हा स्पेशल रिपोर्ट। पुणे विद्यापीठात बोगस डिग्री घोटाळा। 3 लाखात बीकॉमच्या डिग्रीची विक्री, कुणाच्या आशीर्वादानं बोगस डिग्रीचं रॅकेट। ऑक्सफोर्ड ऑफ द ईस्ट अशी ओळख असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अधिकारी आणि कर्मचारी चक्क पैसे घेऊन बोगस डिग्री देत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। बोगस डिग्रीचं हे बिंग नेमकं कसं फुटलं ते पाहूया। रिक्षा चालून उदरनिर्वाह करणाऱ्या महेश कदम हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मुलाच्या उच्च शिक्षणासंदर्भात चौकशी करण्यासाठी गेले होते। त्यावेळी वित्त व लेखा विभागातील रमेश मुकेकर या अधिकाऱ्यानं त्याच्या अन्य 4 साथीदारांसह महेश कदम यांना 3 लाख रुपयात बीकॉम डिग्री सर्टिफिकेट देण्याचं कबूल केलं। मात्र मुकेकरनं वेगवेगळ्या वर्षांच्या 4 डिग्री सर्टिफिकेट दिल्यानं कदम यांना आपली फसवणूक झाल्याचा संशय आला आणि बोगस डिग्री विक्रीच्या रॅकेटचा पर्दाफाश झाला। मागच्या वर्षी मी मुकेकरांना भेटलो असं तर ते म्हणले अजून त्याला 3 वर्ष होऊ द्या, तो काम करतोय, कामच करू द्या त्याला, मी तुम्हाला 3ही वर्षाचं सर्टिफिकेट फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर आणि डिग्रीचं सर्टिफिकेट हे 3ही पण देतो म्हणे, तुम्हाला काही देऊ नका, तुम्ही काही नका करू, बाकी मी सगळं करतो। तर म्हणलं बघ किती पैसे द्यावं लागते, ते 3 लाख रुपये मागत होते। म्हणलं मी एवढे पैसे देऊ शकत नाही बा, हा नाही करता करता 1.5 लाखामध्ये ठरलं। दिले असं ते त्यांनी मला फर्स्ट इयर सेकंड इयरच्या मार्कशीट पाठवले त्यांनी। नंतर मला 8-10 दिवसांनी त्यांचा फोन आला, तुमचं डिग्री सर्टिफिकेट तयार झालेले, पुढची अमाऊंट पाठवा। पण म्हणलं सर मला याच्या जरा डाऊट येतोय, म्हणलं तुम्ही पुणे युनिव्हर्सिटीचं पाठवले, 2014 साली पुणे विद्यापीठाचं नाव बदलून सावित्रीबाई विद्यापीठ झालेले नाही, बोले तसंच येतं, ते आमचे कर्मचारी लोक तसंच करतात। दरम्यान या संदर्भात विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी यांच्याकडे तक्रार करण्यात आली। मात्र महिना उलटला तरी संबंधित अधिकाऱ्यावर ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप एका तक्रारदारानं केलाय। दुसऱ्याच दिवशी मी लगेच आपल्या कुलगुरूंना निवेदन दिलं की आपल्या विद्यापीठामध्ये अशा काही गोष्टी घडत आहेत आणि तुम्ही याच्यावर फास्ट ट्रॅकवरती लवकर ॲक्शन घ्यावी आणि जे कोणी कर्मचारी या रॅकेटमध्ये आहेत त्यांना तत्काळ निलंबित करावं असं सांगितलं। पण आज 1 महिना झाला तरी अजून कुलगुरूंनीही कुठल्या गोष्टीची ॲक्शन घेतली नाही। दुसरीकडे साम टीव्हीने ऑपरेशन बोगस डिग्रीला वाचा फोडल्यानंतर पुणे विद्यापीठाला जाग आहे। विद्यापीठाच्या कुलगुरूंनी सत्यशोधन समिती स्थापनेची घोषणा करून अहवाल आल्यावर कारवाई करणार असल्याचं सांगितलं। साहिल कदम या विद्यार्थ्याच्या संदर्भातील तक्रार प्रशासनाकडे प्राप्त झाली असून त्याच्यावर आपण सत्यशोधन समितीची स्थापना केलेली आहे आणि त्या समितीचा अहवाल लवकरात लवकर आल्यानंतर जी काही कायदेशीररित्या कारवाई ती कारवाई सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये निश्चितपणे केली जाईल। एका रिक्षावाल्याच्या सतर्कतेमुळे बनावट डिग्री प्रमाणपत्र देण्याचं रॅकेट उघड झालं खरं, मात्र अधिकारी आणि कर्मचारीच लाखो रुपये घेऊन सर्रास बनावट डिग्री सर्टिफिकेटची विक्री करत असल्यामुळे पुणे विद्यापीठाचा भोंगळ कारभार समोर आलाय। आता रमेश मुकेकर व अन्य कर्मचारी यांची खात्यांतर्गत चौकशी विद्यापीठाने सुरू केली असली तरी या प्रकरणाला इतका उशीर का लागला असा प्रश्न जो आहे तो उपस्थित होतोय आणि या गंभीर तक्रारीकडे कुलगुरूंनी दुर्लक्ष का केलं असे अनेक प्रश्न जे आहेत ते निर्माण होत आहेत। मात्र विद्यापीठामध्ये हे रॅकेट चालवणारी बडी धेंड जी आहेत त्यांची चौकशी आणि त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी आता होतीये। कॅमेरामन किरण काजळेसह सागरवर साम टीव्ही